बरोबर, अनेक ठिकाणी बोललं जातंय. पण हे पहिले 22ला पण आमदारांनी हेच म्हटलं होतं ना की ते वेळ देत नाहीत उद्धव ठाकरे भेटत. सामान्य कार्यकर्त्यांना कसे वेळ देणार हे फुटण्यामागचं हेही कारण असू शकतं बोलतो मी. हां बोला. मॅडम, पहिली गोष्ट म्हणजे जय महाराष्ट्र. स्पष्ट सांगतो, उद्धव ठाकरे टाईम देत नाही, ते पूर्ण चुकीचा निराधार आहे. युजलेस स्टेटमेंट, स्वतःची गद्दारी मतदारांशी असलेली, पक्षाशी नाही. कारण मतदारच त्यांना निवडून देतात ते शिवसेना ह्या एका नावावर, नाहीतर यांची लायकी नाही. आणि तुम्हाला एकच स्पष्ट सांगतो, मला अर्बन नक्षलाईट डिक्लेअर केलं तरी चालेल, पण आता आमच्यासारख्याच लोकांनी उठाव करून या सगळ्या आमदार खासदारांचा नगरसेवकाचा बंदोबस्त केला पाहिजे. कोणीही असो, कुठच्याही पक्षाची असो, नाहीतर कायदा आणा की त्यांनी 6 वर्ष निवडणूक लढवायची नाही. कॉक्रोच जनता पार्टीने बोललंय की? कॉक्रोच पार्टी एज्युकेटेड आहे, कारच्या एज्युकेटेड आहे. हां, पण हे सगळं खोटं आहे. त्या माणसाने कोविडमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आवडला आहे. गंगेत प्रेतं नाही पडली, गुजरातसारखी सरणावर 6 लोक जळली नाहीत. हो, आम्ही सुद्धा आता वर्क फ्रॉम होम करतो ना, म्हणजे आम्ही काय ओ भाऊ आम्ही सुद्धा आता सुद्धा वर्क फ्रॉम होम करतात ना. हां, वर्क फ्रॉम होम करतात. ते काय आळशी आहेत? त्यांना सुद्धा पैसे मिळतो ना. आता हे काय म्हणतात, प्रगती झाली खरी आहे, पण ही कशामुळे झाली? लोकांचेच पैसे. कुठची कोस्टल रोड त्यांचा, समृद्धी मार्ग त्यांचा, उद्धव ठाकरेंचा. कसली प्रगती करताय? मिसिंग लिंक त्यांचा. मिसिंग लिंकचं तर क्रेडिट पूर्ण शिंदे आणि फडणवीस हो, घेतात. कोणी घेतो? उद्या मी सुद्धा घेतो. तुम्ही द्या भाजी उद्योगांमध्ये. आम्ही ह्या दोघांनी केलं का? हो, काय नाही, आता फटकावून काढले पाहिजे. आता फटकावून. आता आपली वय झाली आहे. हा, बरोबर. मी आज तरुण असतो ना, मी वेगळा बनलो असतो आज. बरं बरं. कुठल्या कसे ह्याच्याबरोबर बोलता तुम्ही? आज शिवसेनेकडे बघितलं की काय वाटतं? शिवसेनेकडे खरं म्हटलं आज बाळासाहेब जिवंत असायला पाहिजे, तर यांना फटका बसला असता, ते बरोबर होतात. पण आता काय झालं, काळानुसार पहिल्यांदा कसं होतं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण त्यांचं त्यावेळी होतं. पण आज बाळासाहेब नाही आहेत, म्हणून काय हे काळानुसार बदलत जाणार. पण आता कसं आलं, 80% राजकारण, 20% समाजकारण करायला लागले. पण काळानुसार बदललं आहे, ते बरोबर नाही. खरी शिवसेना ही बाळासाहेबांची आहे ना, ती शिंदेची नाही, उद्धव ठाकरेची. बाळासाहेबांचं, म्हणून आज बाळासाहेब आज बाळासाहेब असते तर काय म्हणाले असते आजचं परिस्थिती? बाळासाहेबांचं भाषण आहे का ना, कोणी आपल्याची गद्दारी केलं तर रस्त्यावर सोडून काढा. हेच झालं असतं आत्ता.